वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपी पती शशांक हगवणेवर दबाव टाकल्याचा सुपेकरांवर आरोप होतोय। हेच सुपेकरता एनडीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आणि न बोलता तिथून निघून गेले। कर्जतच्या कुळधरण या ठिकाणी सुपेकर यांचा फार्म हाऊस आहे। तिथून आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे आहेत आपल्यासोबत। प्रसाद, आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून सुपेकरांवर अनेक आरोप केले जात आहेत, मात्र सुपेकर हे खुलेआम आता मुंबईत देखील आपल्याला बघायला मिळत। होमगार्ड कार्यालयात ते जाऊन आलेले आहेत आणि आता ते तिथून निघून गेल्याचं देखील कळतंय। सध्या त्यांचा ज्या ठिकाणी खरं तर जो कर्जतच्या कुळधरण या ठिकाणी सुपेकरांचा फार्म हाऊस आहे, तिथली सध्याची काय परिस्थिती आहे आपल्या प्रेक्षकांना सांगाल? सध्या कुळधरण रोडवरती त्यांचा फार्म हाऊस आहे। या ठिकाणी फार्म हाऊसला कुलूप लावण्यात आलेले आहे। फार्म हाऊसवर मनुष्य देखील कुणी नाहीये आणि स्थानिक नागरिक देखील बोलण्यासाठी नकार देत आहेत। परंतु जे नागरिकांशी बातचीत केली त्यांनी सांगितलंय की ही 25 ते 30 एकर जमीन त्यांच्या वाडवडिलांची आहे आणि 2 एकर मध्ये त्यांनी फार्म हाऊस बांधलेला आहे। परंतु या ठिकाणी ते सुट्टीवरच येत असतात असं स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे। ते व्हिडिओ कॅमेरा समोर बोलण्यास नागरिक नकार देत आहेत। निश्चितच प्रसाद, तुम्ही असेच सोबत राहा। यानंतर आपण जाणार आहोत पिंपरी चिंचवड मध्ये। आपले प्रतिनिधी सूरज कसबे आहेत आपल्यासोबत। सूरज, वैष्णवी मृत्यू प्रकरणी सुपेकरांवर नेमका काय आरोप होता आणि आतापर्यंत पोलिसांनी कशी चौकशी केली आहे, या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती द्याल? वर्षा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये शशांक आणि सुशील याचे जे मामा आहेत ते जालिंदर सुपेकर आहेत आणि ज्या वेळेस वैष्णवीचं बाळाला घेण्यासाठी कसपटे कुटुंब निलेश चव्हाणच्या घरी गेले तर त्यावेळेस ज्या पिस्तुलाचा धाक निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबियांना दाखवला होता, त्या पिस्तुलाचा परवाना देण्यासाठी सुद्धा जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचं निदर्शनात आलं होतं। त्यानंतर शशांक आणि सुशील हगवणे या दोघांचा जे पिस्तूल परवान्याचा अर्ज होता त्या पिस्तूल परवान्याच्या अर्जावरती सुद्धा सही निलेश जालिंदर सुपेकर यांची असल्याचे निदर्शनात येते। या संपूर्ण प्रकारामध्ये ज्यावेळेस अंजली दमानी यांनी पहिल्यापासून आरोप केले होते, अंजली दमानी यांनी कसपटे कुटुंबियांना फोनवरती संवाद साधला होता, त्यावेळेस सुद्धा त्यांनी विचारपूस केली होती की जालिंदर सुपेकर यांनी तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणलाय का, त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं का, असे देखील अंजली दमानी यांनी विचारणा केली होती। या संपूर्ण प्रकारामध्ये आपण पाहिलं तर प्रशांत येळवंडे नामक एक व्यक्ती आहेत ज्यांनी शशांक हगवणे याच्याकडून जेसीबी खरेदी केला होता। या जेसीबी खरेदीच्या प्रकरणामध्ये सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्या नावाने प्रशांत येळवंडे यांना शशांक हगवणे यांनी धमकी दिल्याचं एकूणच या संपूर्ण प्रकारामध्ये उघडकीस आहे। त्यामुळे वैष्णवी हगवणे या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर हे शशांक आणि सुशील हगवणे यांचे जे मामा आहेत त्यांना नाव या पुन्हा एकदा या प्रकरणाच्या निमित्ताने समोर आल्याचं दिसतं। निश्चितच त्यामुळे आता आरोप होणाऱ्या या सुपेकरांवर काय कारवाई केली जाते हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। खरं तर आपण पाहतोय सूरज, या सगळ्या घडामोडी पाहता सुपेकरांवरती प्रशासनाकडून कुठेतरी कानाडोळा केला जातोय का? सुपेकरांना नेमकं अभय कोणाचं आहे हे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। कारण सातत्यानं राजकीय पक्षांचे नेते असतील, अंजली दमानी असतील किंवा मग राजू शेट्टी असतील, यांनी आरोप केलेले आहेत, शिवाय त्यांच्याकडे पुरावे देखील आहेत। हे पुरावे सादर करून देखील प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न इथे हाच येतोय की सुपेकरांवर कारवाई केली जाणार का, आणि जर केली जात नसेल तर त्याचं नेमकं कारण काय आहे? वर्षा, वैष्णवी हगवणे या मृत्यू प्रकरणामध्ये ज्या वेळेस जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर येण्यास सुरुवात झाली तेव्हापासूनच वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी यायला समोर आल्या। अंजली दमानी असतील, सुरेश दस असतील, त्याचबरोबर राजू शेट्टी असतील, या सर्वांनी तक्रारी केल्या। त्याबरोबर नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड हे 2 बंदी आहेत, या बंद्यांना 500 कोटींचे त्यांची बेल करण्यासाठी पैसे मागितले सुद्धा एक प्रकरण समोर आलं। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। याच्या विरोधात मुंबईच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे नागपूर खंडपीठ आहे या खंडपीठामध्ये याचिका सुद्धा जे ॲडव्होकेट निवृत्ती कराडे यांनी दाखल केल्याचं समोर येतं। परंतु ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांचं नाव पुढे येण्यास सुरुवात झाली त्यावेळेस गृह विभागाने कुठंतरी त्यांनी जे महाराष्ट्र राज्य कारागृह
सेवा आणि सुधार हे जे महानिरीक्षक पदावरती जालिंदर सुपेकर होते त्यांचं पद अवनत करून त्यांना उप महासमुपदेशक जे होमगार्डचं जे पद आहे ते त्यांना कमी दर्जाचं पद देण्यात कुठेतरी तडजोड केल्याचं दिसते. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 वेळा जालिंदर सुपेकर यांनी खुलासे समोर आले, मात्र माध्यमांसमोर ते आले नाही. आज देखील आपण पाहिलं तर एनडीटीव्ही मराठीच्या ज्या प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आपला माईक सुद्धा धुडकवल्याचं एकूणच पाहायला मिळेल. त्यामुळे एकूणच संपूर्ण या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर प्रत्यक्ष माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. निश्चितच. आणि सरकारकडून देखील सुपेकरांवर कारवाई केली जाणार की नाही या संदर्भात कोणती अधिकृत माहिती मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे. सूरज, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.